अध्ययन अध्यापन प्रभावी व परिणामकारक झाल्यास शिक्षक यशस्वी गणला जातो. ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शिक्षकास काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. विषय भागाचा सखोल अभ्यास करावा लागतो. विषय भागाचे विश्लेषण करावे लागते. अध्ययन अनुभवांची उद्दिष्टपूर्तींसाठी निवड करावी लागते. तसेच द्यावयाच्या ज्ञानाचे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण करण्यासाठी विशिष्ट पद्धतीची व योग्य कौशल्याची निवड करावी लागते. सूक्ष्म अध्यापन तंत्रामध्ये भिन्न कौशल्यांचे वर्गीकरण केलेले असल्यामुळे विषय भागास अनुरूप अशा कौशल्यांची निवड करणे शिक्षकास सोपे जाते. विज्ञानामध्ये शिक्षकास इयत्ता 7वीमध्ये फुलाचे भाग या उपघटकावरती पाठ घ्यावायचा असल्यास त्याला प्रयोग दिग्दर्शनाचा अवलंब परिणामकारक ठरेल. कारण 100 शब्दांपेक्षा प्रत्यक्ष फूल दाखवून तशी 10-20 फुले मुलांना गटामध्ये देऊन मुलांना मिळालेला अनुभव हा जास्त टिकाऊ, परिणामकारक व प्रत्यक्ष अनुभव असतो. यावेळी शिक्षकाला काही वेळा स्पष्टीकरणाचे कौशल्यही वापरावे लागेल. परंतु भाषा विषयात एखादे प्रवास वर्णन आहे, एखाद्या नदीवरील लेख आहे, इतिहासामध्ये किल्ल्यांचे वर्णन आहे, अशा ठिकाणी शिक्षकास कथन हे कौशल्य फायदेशीर ठरते. तर भूगोलामध्ये सुद्धा हवामान, पिके, दळणवळणाची साधने यामध्ये त्याला शैक्षणिक साधनांचा वापर, चेतक बदल, स्पष्टीकरण व कथन या कौशल्यांचा उपयोग करावा लागतो. तसे पाहिले तर एक कौशल्य दुसऱ्या कौशल्याशी निगडीत असते. पण शिक्षकाने ही सांगड योग्य प्रकारे घातल्यासच पाठाची गतिमानता कायम राहून रोचकता व परिणामकारकता वाढते. आदान प्रदानाची कौशल्य म्हणजेच कथन, स्पष्टीकरण, नाट्यकरण, व्याख्यान, कविता गायन व प्रयोग दिग्दर्शन कौशल्यांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते. परंतु साधारणपणे वरील बाबींचा समावेश ठळकपणे करता येईल. अर्थात कथन हे कौशल्य जर घेतले तर त्यामध्ये पाठाचा प्रारंभ, चेतक बदल, स्पष्टीकरण यांचा संबंध येतच नाही असे नाही. कारण अध्यापन क्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामुळे प्रत्येक कौशल्याचा अचूक वापर महत्त्वाचा असतो. कथन हे अध्यापनाचे आवश्यक कौशल्य आहे. मूक दुर्बल शिक्षक सहसा यशस्वी होत नाहीत. स्पष्टीकरण व व्याख्यान कौशल्यात कथनाचा उपयोग होतो. कथन म्हणजे सांगणे, माहिती सांगणे, एखाद्या घटनेचे वर्णन, प्रसंगांचे वर्णन, एखाद्या विषयाच्या लेखी मांडणीला आपण लेखन म्हणतो. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे, वस्तूचे, विषय भागाचे तोंडी विवेचन, प्रतिपादन म्हणजेच कथन होय. कथन ही एक कला आहे. आपणास माहीत आहे की काही वक्त्यांच्या व्याख्यानालाच गर्दी असते. कारण वक्त्यांची कथनशैली श्रोत्यांना आकर्षित करणारी असते. एखादे रेडिओवरील भाषण वक्त्याच्या आवाजामुळे जितके ओळखता येते तितकेच ते त्याच्या कथनशैलीमुळे ओळखता येते. प्रभावी कथनाचे एक उदाहरण मला आढळते. आचार्य अत्रे यांचे 1942 साली पुण्यात भाषण झाले. त्यावेळी सैन्यात भरती व्हा म्हणून शिवाजी महाराजांची मोठी चित्रे असलेले फलक होते. त्यावेळचे राज्यकर्ते इंग्रज होते. सैन्य भरती ही इंग्रजांसाठी व आपल्यावर राज्य करण्यासाठी आहे. यावर एवढे प्रभावी व कडक कथन झाले की व्याख्यानानंतर लोकांनी ते फलक फाडले व महाराजांचे चित्र असूनही पायदळी तुडविले. तो प्रसंग, ते भाषण अजून स्मरणात आहे. कथन ही कथनास योग्य अशा बाबींचे कथन करण्याची एक कृती आहे. नॅरेशन इज अन आर्ट ऑफ नॅरेटिंग अ नॅरेबल. ती बाब घटना असेल, गोष्ट असेल, प्रसंग असेल, कृती असेल अथवा पाठ्यपुस्तकातील विषय भाग असेल. सूक्ष्म अध्यापनामध्ये कथनाचा संबंध प्रत्यक्ष पाठ घेताना शिक्षकाने केलेल्या तोंडी प्रतिपादनाशीच आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपणास माहीत आहेच, एखादा शिक्षक ओघवत्या करुण रसाने ओथंबलेल्या भाषेत एखाद्या घटनेचे वर्णन करून मुलांच्या डोळ्याच्या कडा पुसाव्यास लावेल तर दुसऱ्या प्रसंगी शीतल व आल्हाददायी वातावरणात डुंबाव्यास लावेल. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रभावी वाचन हे सुद्धा कथनच आहे. तसे पाहिले तर व्याख्यान व कथन यामध्ये बरेच साम्य आहे. परंतु व्याख्यान हे समावेशक, कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे, तर कथन हा व्याख्यानाचा भाग होऊ शकतो. व्याख्यानामध्ये शैक्षणिक साहित्याचा उपयोग होऊ शकतो, तर कथनात तो मारक होतो. कारण कथनास ओघ, एकसंधपणा आवश्यक असतो. व्याख्यानामध्ये चेतक बदलासाठी शिक्षकाची हालचाल होऊ शकते.
कथनामध्ये प्रामुख्याने रसानुकूल चेहऱ्यावरील बदल व हावभाव प्रभावी ठरतात. हालचाल मारक ठरण्याची शक्यता जास्त. व्याख्यानात भिन्न ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून घेता येतो, तर कथनात कान व डोळे यांचाच उपयोग होतो. तरीसुद्धा व्याख्यानातही कथन महत्त्वाचे, कारण त्याशिवाय व्याख्यानही रंगू शकत नाही. स्पष्टीकरण म्हणजे एखाद्या नवीन विषय भागाचे समजण्यास अवघड अशा कल्पनेचे, संबोधांचे, काही उदाहरणांचा, दृक्श्रवण साहित्याचा, प्रश्नांचा वापर करून केलेले समजण्यास सोपे असे विवेचन. यामध्येही विवेचनातील सलगता, प्रभावी मांडणी, ओघ या कथनाच्या निकषांचा उपयोग होतोच. अनेक वेळा स्पष्टीकरणासाठी कथनाचा उपयोग महत्त्वाचा असतो. स्पष्टीकरण कौशल्यात प्रश्नांचा वापर प्रभावी ठरू शकतो. कथनात प्रश्न मारक ठरतात, कारण त्यामुळे कथनाचा ओघ, गतिमानता यांना बाधा येते. योजनापूर्वक पुनरुक्ती स्पष्टीकरणास पोषक ठरते, तसेच कथनातही ती पोषक ठरते, कारण शिक्षक कथनाचा दुवा घेऊनच पुनरुक्ती करत असतो. त्यावेळी एखादा मुद्दा त्याला प्रकर्षाने ठसवायचा असतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की कथेने स्पष्टीकरण व व्याख्यान या दोन्ही कौशल्याला पूरक व पोषक असे कौशल्य आहे. शिक्षकाने कथनाचा उपयोग केव्हा, कसा व किती करावा हा एक जटिल प्रश्न आहे. शारीरिक व मानसिक विकासाची अवस्था ध्यानात घेऊन शिक्षकाने कथनाचा उपयोग करावा. पहिली दुसरीमध्ये कथनावरच भर असणे योग्य. बोलक्या प्राथमिक शिक्षकांचे वर्ग फुललेले असतात, हे आपणास माहीत आहेच. नवीन विषय शिकवताना उदाहरणार्थ 5वीत इंग्रजी, हिंदी कथन व संभाषणात चांगला उपयोग होतो. अवधान टिकवण्यास खालच्या येतातच काय, परंतु माध्यमिक शाळेत सुद्धा उपयोग होईल. भाषेमध्ये भिन्न लेखकांच्या कविता व लेख, इतिहासामधील क्रांतिकारक व्यक्तींची माहिती, शास्त्रज्ञांची माहिती याबद्दलच्या प्रभावी कथनामुळे त्या विषयात अभिरुची निर्माण होईल. मुले पाठात रस घेतील, तर अन्य विषयात स्पष्टीकरण, व्याख्यान या कौशल्यांचा प्रबलनासाठी कथन उपयुक्त ठरते. सारांश: विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ ध्यानात घेऊन विषयानुरूप शिक्षकाने कथनाचा उपयोग करणे युक्त ठरते. कथनाचे काही मर्यादा आणि दोषही आहेत. त्या विषयाच्या आहेत, त्यामधील काही भागांच्या, घटकांच्या आहेत. प्रत्येक भागासच कथन पोषक ठरणार नाही. कथनाच्या शैलीला, ओघाला आणि गतिमानतेला महत्त्व असते. म्हणून दृक्श्रव्य साधनांचा अथवा प्रश्नांचा उपयोग बाधक ठरतो. त्यामुळे दोष निर्माण होतात. आपण एक उदाहरण पाहूया. गोरे सुजीर आपल्या शस्त्रांशी घोड्यावर स्वार होऊन झाशीच्या राणीचा पाठलाग करीत होते. तरुण सुंदर झाशीच्या राणीने घोड्यावर घट्ट मांड ठोकली होती. छोटा राजपुत्र राणीने पाठीला बांधला होता. सोबत स्वामीभक्त सैनिक घोडदौड करीत होते. केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या वीरांगनेसाठी सर्व घोडे वायुवेगाने दौडत होते. घोड्यांच्या टापांचा हा आवाज शांत वातावरणात घुमत होता. गोरे परकीय सुजीर प्रयत्नांची शिकस्त करत होते. अशा कथनाने प्रत्यक्ष प्रसंगांचे जिवंत चित्र उभे करून जो परिणाम होईल, तो ऐवजी हे पहा. झाशीच्या राणीचे चित्र म्हणून दृक्श्रव्य साधनाचा उपयोगासाठी शिक्षक मध्येच थांबला, अथवा झाशीच्या राणीला पकडण्यासाठी प्रयत्न कोण करत होते, असा प्रश्न शिक्षकाने विचारला, तर कथनाचा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. तेव्हा शिक्षकाने कथनामधील मर्यादा व दोष ध्यानात घेतले पाहिजेत. प्रभावी कथनासाठी कोणते निकष असू शकतात? त्यामध्ये शिक्षकाचे उच्चार स्पष्ट व शुद्ध असावेत. रामभाऊ भराभर भराभर चालत होते. या वाक्यात ओघामध्ये शिक्षक भराभराब चालत होते असे म्हणून जातो. उच्चारापाठोपाठ प्रमुख मुद्द्यावर जोर देणे. कथन म्हणजे केवळ भाषेचा फुलोरा नव्हे, हे ध्यानात घेतले पाहिजेत. कथनात प्रमुख व महत्त्वाचे मुद्दे कोणते, हे शिक्षकाने हेरले पाहिजे. ते ठसविण्यासाठी त्यांना महत्त्व दिले पाहिजे. शास्त्रज्ञाविषयी माहिती द्यावयाची असल्यास आई, वडील, शाळा ही माहिती गौण ठरते. प्रमुख मुद्दे म्हणजे त्यांनी शोध कसे लावले, कोणते लावले, कोणत्या परिस्थितीत लावले हे होत. फापट पसारा वाढवल्यास महत्त्वाचे काम हे विद्यार्थ्यांच्या ध्यानात येत नाही. उच्चार, प्रमुख मुद्द्यावर जोर, त्याबरोबरच भाषा ही चांगल्या प्रकारची वापरावी लागते. भाषेचा वापर कथनात महत्त्वाचा असतो, कारण भाषा हेच कथनाचे साधन
व भावानुसार भाषा बदलायला हवी. बोलताना अनेक वेळा सुंदर घराचे वर्णन करताना घर भयंकर सुंदर होते असे आपण बोलतो. भयंकर सुंदर मध्ये भयंकर हा शब्द अप्रस्तुत आहे. म्हणून भाषेमध्ये शब्दांचा योग्य वापर असावा. भाषा विषयाला अनुकूल असावी. इतिहासामध्ये वीररसाने ओतंबलेली भाषा प्रभावी ठरते, तर भाषा विषयामध्ये हास्य, वीर, करुण आदी रसांना अनुकूल भाषा वापरणे इष्ट. भाषेमध्ये विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीचा विचार आवश्यक असतो. तो विचार न केल्यास कथन प्रभावी होऊ नये. मुलांच्या दृष्टीने अनाकलनीय होते. क्लिष्ट शब्दाचा वापर करणे योग्य नाही. कथनामध्ये पहिली ते दुसरी अंबर मेघाने आच्छादलेले होते. हे कथन भाषा सौष्ठवाच्या दृष्टीने उत्तम असले तरी वयोगटास क्लिष्ट असते. परंतु पयोधाने अंबरी एकच भावगद्दी केली होती. मी घराजवळ आलो होतो तेवढ्यात सरी कोसळल्या पर्जन्याच्या. हे कथन 9वी व 10वीला आकर्षित करते. त्यानंतर आशयानुकूल आवाज. कथनामध्ये एखादा शब्द प्रभू असूनही एकाच गतीने एकाच पट्टीत बोलत असेल तर ते कथन साहजिकच निरस होते. आणि मग संभाजी म्हणाला, मुंग्यानी मेरू पर्वत तर पोकारला नाही ना, असे संभाजीच्या हातबल परंतु तेजपूर्ण अवस्थेचे कथनामध्ये आवाजात चढउतार, उंच पट्टीत स्वराघात हे आवश्यक ठरते. पण याचा अर्थ आरडाओरडा मात्र नाही. तसेच सर्वांना आपला आवाज ऐकू जाईल इतपत मोठा असावा. त्याचबरोबर शिक्षकाचे हावभाव, चेहऱ्यावरील बदल हेही कथनास पोषक ठरतात. आवाजाच्या बाबतीत केवळ कथनाने ध्वनिचित्र निर्माण झाले पाहिजेत. वरील झाशीच्या राणीच्या कथनामध्ये नीरव शांततेचा भंग करणाऱ्या घोड्याच्या टापांचा आवाज छात्रांना ऐकू आला पाहिजे. विषयातील सुसंगता. विषयातील सुसंगतपणा हा तर कथनाचा प्राण आहे. एक उदाहरण पाहू. एखाद्या मुलाने माणसाचे चित्र काढले. त्यामध्ये एका हाताच्या जागी एक पाय काढला आणि डोके हाताच्या मध्ये काढले ते स्पष्ट चित्र होत नाही. अगदी मॉडर्न आर्टमध्ये सुद्धा नाही. प्रत्येक अवयव योग्य ठिकाणी दाखविल्यासच चित्र स्पष्ट होते. चित्राला अर्थ प्राप्त होतो. वास्तविक मुलाने मनुष्याच्या अवयवांना स्थान दिलेलेच आहे, परंतु त्यामध्ये सुसंगतपणा नाही. त्यामुळे चित्र स्पष्ट नाही. कथनाचेही तसेच आहे. सुसंगत मुद्दे मांडल्याने शब्दचित्र स्पष्ट होते. स्पष्टीकरणात व व्याख्यानातही कथनाचा उपयोग सांधा जोडून चित्र स्पष्ट करण्यासाठी होतो. कथनात दिलेली उदाहरणे, उपमा, अलंकार हे सुद्धा विषयाशी सुसंगत व पोषकच असावेत. सर्वात शेवटी विद्यार्थ्यांचा आवश्यक शाब्दिक सहभाग घेतला तर कथन अगदी प्रभावी ठरेल. यामध्ये थोडासा वाव आहे. दृक श्रवण साधने अथवा शाब्दिक सहभाग हा व्याख्यान व स्पष्टीकरणामध्ये कथन करताना उपयुक्त ठरण्याची शक्यता असते. अन्यथा या गोष्टी बाधक ठरतात. तेव्हा आवश्यक तेव्हाच, परंतु योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग जरूर घ्यावा. याशिवाय कथनामध्ये स्तब्धता, नियोजित पुनरुक्ती, चेहऱ्यावरील भाव व हावभाव, प्रसंगी कथनानंतर पुराव्यासाठी शिक्षकाने प्रश्न विचारल्यास तोटा होत नाही. प्रारंभीसुद्धा प्रश्न विचारूनच पाठाचा प्रारंभ करण्यास प्रत्यवाय नाही. सोबत नमुना म्हणून आपण सूक्ष्म अध्यापनाचा कथनीय कौशल्याचा एक पाठ सोबतच्या आकृती दाखवल्याप्रमाणे आपण पाठाचा एखादा नमुना तयार करून नोंद तक्त्यासह पाठाचा अधिकाधिक सराव काही विद्यार्थ्यांना किंवा काही विद्यार्थ्यांच्या समोर घेऊ शकता व आपले अध्यापन चांगल्या प्रकारे प्रभावी करू शकता. आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थांबतो.